भुसावळ येथे चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळा हे सामाजिक ऐक्याचे एक उत्कृष्ट उदाहरण असून या उपक्रमाअंतर्गत सर्व धर्मीय तथा बौद्ध धर्मीय जोडप्यांचे बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यात आले, ज्यामुळे समाजात बंधुभाव आणि समता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। या सोहळ्यामुळे लग्नात होणाऱ्या अवाजवी खर्चाला टाळत गरिबांसाठी एक आधार ठरला। शहरातील ऑलिम्पस क्लब हॉल येथे चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनच्या वतीने सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। या मंगल सोहळ्यात भुसावळसह पुणे, शेगाव, अमरावती, बुलढाणा, बुऱ्हाणपूर येथील 16 नवविवाहित जोडप्यांचे विवाह अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडले। फाउंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते। चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनने गेल्या 2 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा नवीन अध्याय सुरू केला आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबाला सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत झाल्याचं दिसून येत आहे। या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सर्व नवविवाहित जोडप्यांना सुखद आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी उपस्थित मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। प्रसंगी विवाह सोहळ्याचे उद्घाटन अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या निर्धारित वेळेवर न येता तब्बल 1.5 तास उशीर केल्याने नवदाम्पत्यासह आप्तेष्टांना ताटकळत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वाट पाहत बसून राहावे लागल्याचे दिसून आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्धाचार्य सुमंगल रवींद्र आहिरे, विजय बार्हे, अरुण खेडकर, फाउंडेशनचे अध्यक्ष विकी मेश्राम, रवींद्र तांबे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।